नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। आजचा सवाल थेट आहे, उमरखेड तालुक्यात कायद्याचे राज्य आहे की रेती माफियांचे। उमरखेड तालुक्यात बेकायदा रेती तस्करीने अक्षरशः डोके वर काढले। नदी नाले पोखरले जात आहेत, पर्यावरण उद्ध्वस्त होत आहे आणि प्रशासन मात्र मूक प्रेक्षक आहे। रेती तस्कर रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत ट्रॅक्टर, टिप्पर, डंपर घेऊन खुलेआम धुमाकूळ घालत आहेत। शहरात नाक्यावर चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। पुसद रोड, डांकी रोड, मागाव रोड येथेही कॅमेरे आहेत। तरीही प्रश्न एकच, ही वाहतूक कुणाला दिसत नाही की मुद्दाम दुर्लक्ष केली जात आहे। एसडीओ, तहसीलदार, ठाणेदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकारी सगळे तोंडावर बोट ठेवून का? वरिष्ठांचा धाक संपला आहे का की तडजोडीची वाळवी प्रशासन पोखरत आहे का? मार्लेगाव, निमगव्हाण, संगम, चिंचोली, चालगणी, कारखेड, हातला, साखरा, मुळावा, डिग्रस, बेलखेड, चातारी, बोरी या गावाच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन सुरू असल्याच्या चर्चा नाही तर ओरड आहे। शेतीची सुपीक माती नष्ट होत आहे, नदी पात्राची वाट लागली आहे, पाण्याचा प्रवाह बदलत आहे आणि उद्या पूर आला तर जबाबदार कोण? कारवाया होतात म्हणे, फक्त त्या कागदावरच। एखादी गाडी पकडायची, फोटो काढायचा आणि काही दिवसात पुन्हा तेच सुरू। म्हणून आता नागरिक थेट विचारत आहे, हा कायद्याचं राज्य आहे की तस्करांचं? जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत। मागणी स्पष्ट आहे, रेती तस्करांवर कधी गुन्हे दाखल होणार? वाहने कधी जप्त होणार? आणि जर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई कधी होणार? वेळीच ठोस पावले उचलले नाही तर हा फक्त रेतीपुरता राहणार नाही तर यामधून आंदोलनही उभं राहील। उमरखेड तालुक्यात माफिया राज चालणार नाही, कायद्याचा धाक दाखवावाच लागेल, हा इशारा आहे। धाडस मराठी न्यूज, उमरखेड।